मागणी आहे नामदेवरायांची महाराज. देवा दुसरं दान द्यायचं असेल तर वास द्यावा पंढरीचा, मला सततच पंढरपूरचा वास मिळावा. मला पंढरीचाच वास का मागितला हो? नामदेवरायांच्या बाबतीत जर विचार केला तर शहराच्या बाबतीत विचार केला तर लौकिक दृष्टीनं अनेक पंढरपूरपेक्षा शहर मोठाले आहेत, बरोबर आहे का नाही? नामदेवरायांनी दुसऱ्या शहराचा वास मागायला पाहिजे. वास द्यावा वॉशिंग्टनचा, बरोबर आहे का नाही? किंवा वास द्यावा अमेरिकेचा, वास द्यावा दुबईचा. लोकायला सध्या आता दुबई अमेरिका तिकडं जावं वाटतं, बरोबर आहे का नाही? तसं नामदेवरायांनी दुसरीकडं कुठंतरी मागायचं महाराज. वास द्यावा पंढरीचा असंच का मागितलं? त्याचं कारण आहे सज्जनांनो, पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, आणि पांडुरंगासारखं दैवत नाही. विठ्ठला विठ्ठला सारखं दैवत शोधूनही सापडणार नाही महाराज. तुम्ही कितीही धामाला जा, कितीही देवाकडे जा, बाकीच्या देवाला गेल्यानंतर तुम्हाला पायावर डोकं ठेवता येत नाही, बरोबर आहे का नाही? पायावर डोकं ठेवता येत नाही. लांबून दर्शन. तुम्ही बालाजीला गेल्यानंतर लांबून दर्शन. तुम्ही वृंदावनला गेल्यानंतर भगवंताची फक्त झाकी पाहायला मिळते. तुम्ही अयोध्येला गेल्यानंतर तुम्हाला पायावर डोकं नाही ठेवता येत, दुरून दर्शन महाराज. पण पंढरपूरला गेल्यानंतर जगाच्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवता येतं. त्याचं कारण आहे, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे. म्हणून पांडुरंगासारखं दैवत नाही, पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, आणि चंद्रभागेसारखं तीर्थ नाही. तुकोबाराय म्हणले मी उदंड पाहिलं म्हणले, आहे का नाही? उदंड पाहिले, उदंड ऐके, उदंड पाहिले, उदंड ऐके, उदंड पाहिले, उदंड वर्णिले क्षत्र महिमे, उदंड वर्णिले क्षत्र महिमे, ऐसी चंद्रभागा, ऐसे विभागे, चंद्रभागा, ऐसे विभागे, ऐसी चंद्रभागा, ऐसे विभागे, ऐसी चंद्रभागा, ऐसे विभागे. अनेक तीर्थ पाहिले म्हणले, अनेक क्षेत्र पाहिले महाराज. उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे, पण ऐशी चंद्रभागा. ऐशी म्हणजे कैशी महाराज? ज्या चंद्रभागेला डोळ्यांनी पाहिल्यानंतर अवघ्याची तीर्थे भरती एक वेळा, डोळा देखरिया, चंद्रभागा डोळा देखरिया. अवघ्याची तीर्थे भरती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखरिया, चंद्रभागा डोळा देखरिया. अवघेच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. अहो नुसतं चंद्रभागेला डोळ्यांनी पाहिलं तरी सगळ्या तीर्थाचं स्नान केल्याचं पुण्य मिळतं. का सगळ्या तीर्थाचं पुण्य चंद्रभागेला पाहिल्यानंतर मिळतं? त्याचं कारण आहे, जगातले सगळे तीर्थ हे भक्त पुंडलिकरायांच्या जवळ येतात महाराज, आणि चंद्रभागेत स्नान करतात महाराज. हे पदरचं सांगत नाही बरं का, उगच आमचं काखेतून काढलं बाजारात मांडलं असं नाही, पदरचं नाही सांगत महाराज. एकदा भगवान शिवजीनं ऋषींना सांगितलं महाराज, शंकर सांगे ऋषी जवळी, सकळ तीर्थे मध्यान्ह काळी, येती पुंडलिका जवळी, करते स्नान वंदिती चरण. सगळे तीर्थ मध्यान्ह काळाच्या वेळेला पुंडलिकरायांच्या जवळ येतात, चंद्रभागे स्नान करतात, आणि महाराज पुंडलिकरायांचे चरण वंदन करतात. म्हणून सगळ्या तीर्थाचं पुण्य चंद्रभागेला गेल्यानंतर प्राप्त होतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून चंद्रभागेसारखं तीर्थ नाही, पंढरपूर सारखं क्षेत्र नाही, आणि पांडुरंगासारखं दैवत नाही महाराज. हे पदरचं नाही, शास्त्रानी हा भाव निवाळीला, शास्त्रानी हा
सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला. सर्वोत्तम तीर्थ जर कोणता असेल तर चंद्रभागा आहे, सर्वोत्तम क्षेत्र जर कोणता असेल तर पंढरपूर आहे, आणि सर्वोत्तम देव जर कोणता असेल तर पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून नामदेवराय सांगतात, देवा दुसरीकडे नको वास द्यावा, पंढरीचा वास चंद्रभागेचा. पंढरीचा वास चंद्रभागेचा. सगळा सार यांनी एकाच प्रमाणात सांगून टाकलं, एकाच प्रमाणात. आता लय मला बोलायचीच गरज ठेवली नाही. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आहे का नाही, अनेक दर्शन विठोबाचे पांडुरंगाचं दर्शन, चंद्रभागेचं स्नान आणि पंढरपूरला वास. बस देवा दुसरं काहीच नको, वास द्यावा पंढरीचा. आणि मागितलं तर दुसरं काय, तर सदा संग हरिदासाचा. जीवनामध्ये संगत फार महत्वाची आहे महाराज. कर्णासारखा राजा पण संगत चुकली, आणि भीष्माचार्यासारखा योद्धा पण पंगत चुकली महाराज. जीवनामध्ये आपली जशी संगत असते ना, तसे आपले विचार, तसं आपले आचार बनत असतात महाराज. चांगल्याच्या संगतीमध्ये चांगले विचार, चांगलं आचरण, आणि शेवटी त्याला चांगलीच गती प्राप्त होते. वाईटाच्या संगतीमध्ये वाईट आचार, वाईट आचरण, आणि शेवटी त्याला अधोगतीलाच जावं लागतं. म्हणून जीवनाचा उद्धार व्हावा असं वाटत असेल तर संगत चांगल्याची करा, आणि जीवनाचं पतन व्हावं असं वाटत असेल तर संगत वाईटाची करा महाराज. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी महाराज. बघा तुम्ही वाईटाच्या संगतीमध्ये सगळे वाईटच विचार येतात. चोराची संगत जर आपण जीवनामध्ये केली तर आपल्याला ही चोरी करायची वाटते, बरोबर आहे का नाही. बैसता चोराचे संगती देखताची चिंधी मना धावे. देखताची चिंधी, देखताची चिंधी मन धावे. देखताची चिंधी बैसता चोरा पासी तैसी होया बुद्धी. तैसी होय बुद्धी आणि देखताची चिंधी मन धावे. बैसता व्यभिचारा पासी तैसी होय बुद्धी, देखताची स्त्री मन धावे. जशी संगत तशी आपले विचार बनत असतात महाराज. पहा किती सुंदर मुलं या ठिकाणी तयार होतात. याचं कारण आहे महाराज, सुरुवातीला किमान महाराज यांनी माऊलीची संगत केली. आमच्या माऊली महाराजांची संगत केली,
तर जीवनामध्ये एवढं परिवर्तन त्यांच्या झालं. बघा तुम्ही चांगल्याच्या संगतीमध्ये चांगलं चांगलं होत जातं आणि वाईटाच्या संगतीमध्ये वाईट वाईट होत असतं. जीवनाचं भलं व्हावं असं वाटत असेल तर संगत चांगल्याची करा. तुका म्हणे जिने भले संत संगष्ट, जिने भले पण कधी भले संत संगष्टने. संतांच्या संगतीमध्येच जीवनाचं भलं होतं महाराज. संताचे संगती मनोमार पटून देतो संगतीचा महिमा. तुम्ही हुशार श्रोते आहात. स्वाती नक्षत्रामध्ये पडणाऱ्या पावसाचा थेंब समुद्रातल्या शिंपल्यात पडला तर त्याचा मोती होतो आणि तोच थेंब जर सापाच्या तोंडात पडला तर त्याचं विष बनतं. वा, मला सांगा, समुद्रातल्या शिंपल्यात पडणारं पाणी वेगळं आणि सापाच्या तोंडात पडणारं पाणी वेगळं असं एक नाही ना राव. पाणी एकाच ढगातून आलेलं, एकाच नक्षत्रातलं. मग फरक कशाचा? फरक संगतीचा. त्या पाण्याच्या थेंबाने संगत जर शिंपल्याची केली तर त्याचा मोती होतो आणि त्याच पाण्याच्या थेंबाने जर संगत सापाच्या तोंडाची केली तर त्याचं विष बनतं. म्हणून आपल्यावर आहे महाराज, आपल्या संगतीवर आहे. चांगल्याच्या संगतीमध्ये निश्चितच जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून नामदेवराय म्हणतात, देवा द्यायचंच असेल तर वास द्यावा पंढरीचा, आणि नुसतं कदा कदा नाही तर सदा संग हरिदासाचा. अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती. दयाची संगती, दयाची संगती, दयाची संगती, दयाची संगती. कमळापती, कमळापती, इथं सदासंग हरिदासाचा असं मागितलंय आणि इकडं काय मागितलं? अखंड जया तुझी प्रीती, मजदे तयाची संगती, मग मी कमळापती, तुझवा नाने कंटाळा पडोने राहील. तयेट देवा द्यायचंच असेल तर संत महात्म्यांची संगत दे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, देवा मला खरं सुख जर कुठं वाटत असेल तर वैष्णवाच्या संगतीत वाटतं महाराज. आणि कमी देवा नको देवा. आणि कमी देवा काही नेने, द्यायचंच असेल तर वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. आणि कमी देवा काही नेने, खऱ्या वैष्णवाची निक्या वैष्णवाची संगत देवा.
काय होतं संतांच्या संगतीत? महाराज सांगतात, अर्धक्ष न घडता संतांचे संगती, तेने होय शांती महत्माता. महाराज तुम्ही वाईट भावनेनं गेलात तरी उद्धार, आणि चांगल्या भावनेनं गेलात तरी उद्धार. भलतिया भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्मव्याधी. सज्जन आला तरीही जेहारी, आणि दुर्जन आला तरीही जेहारी. महाराज जगामध्ये अशी फॅक्टरी आहे, इकडून ऊस घातला बरं का नागेश भाऊ, तर तिकडून साखर बाहेर पडते. काहीच नवल नाही या फॅक्टरीचं. आमच्या संतांची अशी फॅक्टरी आहे, इकडून दुर्जन घाला तिकडून सज्जन बाहेर पडतो. जावे भावे चोखा, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. कोणी जाओ महाराज, संतांकडं कोणी जा, आणि कोणत्या भावनेनं? वाल्या कुळी नारदाकडं लय चांगल्या भावनेनं गेलता नाही महाराज, मारण्याच्या उद्देशाने गेलता, पण वाल्याचा वाल्मिक ऋषी बनवलं महाराज. केले रामायण रामादी संगतीचा परिणाम तुम्हाला पटवूनच देतो महाराज. तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय लोहगावरून कीर्तन करून येत असताना तुकोबारायांना 4 चोरांनी अडवलं. रात्री 12-12:30चा प्रसंग आहे, आणि विचारलं महाराज काय असन नसन ते काढा. तुकोबाराय म्हटले माझ्याकडं काहीच नाही, हा टाळाय न विनाय, घ्यान सरळ भजन करा. माझ्याकडं काही नाही म्हणले. आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखी ती. आम्हाला बाहेर गेल्यानंतर घराला कुलूप लावायची गरज नाही. कुत्री घर राखीत याचा अर्थ असा आहे, आमच्या घरात काहीच नाही. आता आपण सगळे घरून आलोत, मग घर मोकर आपण कुत्र्याच्या भरोश्यावर सोडलं का? नाही महाराज, उलट कुलूप लावून 2-4 झटके देऊन मग इकडे आलोत. बरोबर आहे का नाही? तुकोबाराय म्हणले आम्हाला कुलूप लावायची गरज नाही, तर आम्ही जाऊ पुढती भिके, कुत्री घर राखीती. आमच्याकडं काही नाही म्हणले. त्यातलंच एक चोर जरा हुशार होता. तो म्हणलाय ह्या बुवाजवळ काही दिसत नाही गाड्या, पण बुवाची तब्येत जरा चांगली दिसायला लागली, घ्या म्हणे आपल्यासोबत चोरी करायला, येईन कुठं बी उपयोगी. महाराज हे 4 जण तुकोबारायांना 5वं घेतलं. महाराज तुकोबाराय म्हटले चला तर चला, मला देहूला जाऊ नये भजनच करायचंय, आणि तुमच्या सोबत येऊनही भजनच करायचं. दिन रजनी हाची धंदा निघाले महाराज. सज्जनाची नकळे दुर्जनाची बुद्धी. कळलं नाही तुकोबारायांना, निघाले महाराज. एका गावात गेले आणि एका सावकाराच्या वाड्यावर तुकोबारायांना वर पाठवलं, आणि हे 4 खाली थांबले, आणि खालून हे 4 सांगू लागले, ओ महाराज जरा जडजड वस्तू येऊ द्या, जडजड वस्तू. महाराज सोने रुपया आम्हा मूर्ती के समान म्हणणारे तुकोबाराय. जड वस्तू काय हलक्या काय काय कळणार आहे हो? जड वस्तू येऊ द्या म्हणलं की तुकोबारांनी त्या घरातलं पाटान वरवटान जातन हेच टाकायला सुरुवात केलं, दगडण. चोर म्हणले आता वाट लागली गाड्या, बुवा मारताय आपल्याला. पुन्हा आवाज द्याला, ओ बुवा अहो जरा हलक्या हलक्या वस्तू येऊ द्या. हलक्या हलक्या वस्तू म्हणलं की तुकोबारांनी त्या घरातले कपडे सुपन किरसुनीन झाडून हे असलं टाकायला सुरुवात केली. चोर म्हणले आता वाट लागली गाड्या. आणि असं करता करता पहाटचे 4 वाजले, आणि तुकोबारांची काकड्याची वेळ झाली. हाडाचे वारकरी तुकोबाराय 4 वाजल्यानंतर जाग्यावर बसले, विना लावला आणि काकड्याला सुरुवात केली. महाराज उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, योगिया दुर्लभ. काकड्याला सुरुवात झाली. महाराज जळो माझे कर्म वाया केली कटकट, आता कोठे महाराज. आता मला लय गाताच येत नाही कारण मी मृदंगाचार्य होतो आहे का नाही, पण तरी मना वाटतं महाराज. असे म्हणणार भेटले की आपल्याला मना वाटतंय. महाराज काकड्याच्या खरंच आली. आणि आता तुम्हाला खरं सांगतो, आमचे आदरणीय शिवाजी जिजा आहेत ना, महाराष्ट्रामध्ये त्यांचं गायन असं आहे महाराज. खरंच ते जर गाय लागले तर अंगातून महाराज असं रोम रोम जागा होतो. त्याचं कारण आहे पूर्ण वारकरी चाली आहेत महाराज, पूर्ण वारकरी. गाण्याच्या चाली अजिबात नाही. आणि गायनामध्ये रिधम कसा असावा
हे आपल्याला त्यांच्या गायनाकडे पाहून कळतं महाराज काय रिदम असा. तर महाराज आता असं इतकं अवघड झालंय, सगळ्या गाण्याच्याच चाली लावायला लागले तो, सगळ्या गाण्याच्या. महाराज आता काकडा किती सुंदर आहे, भोपाळ्याच्या चाली कशा म्हणा महाराज, किती गोड चाली आहेत महाराज. तुझं सवे आम्ही अनुसरलो आवळा, कशा चाली आहेत त्या, अगदी गोड आहेत महाराज. पण त्याला डिस्को चाली लावायला आहेत महाराज. तुझं सवे आम्ही अनुसरलो आवळ, असल्या चाली लावायला लागलेत महाराज. सगळा पचका केलाय महाराज, पचका त्याच्यात गाण्याच्या चाली. आणि गाण्याच्या चाली म्हणले की सगळा पचकाच होतो महाराज. विठ्ठल काकडा सुरुवात झाला महाराज, सुंदर काकडा सुरुवात झाला. आणि काकडा सुरुवात झाल्यानंतर सावकाराला जाग आली. सावकार म्हटला रोज तर मंदिराकडून टाळ वाजतेत, आज तर दारातच टाळ वाजायला. वारकरीने काय दिंडी आणली का काय. सावकाराने दार उघडून पाहिलं तर साक्षात जगद्गुरु तुकोबार आहे. साष्टांग दंडवत घातला आणि विचारलं महाराज आज पामराच्या घरी येऊन काकडा करायले. तुकोबार आहे म्हणले एकटा नाही, अजून 4 जण येतं. हे एका टाकी खाली जाऊन लपले होते. ते म्हणले बुवानी केलाय काकडा सुरू, लोक करतेत आपली काकडा आरती. चोराच्या मनात जन्न. महाराज यांना टाकी खालून पकडून आणण्यात आलं. रात्रीचा सगळा वृत्तांत तुकोबारांनी सावकाराला सांगितला. राग आला सावकाराला, अरे सज्जन माणसाला त्रास देता महाराज, काय शिक्षा करायची यांना. तुकोबारांनी सांगितलं त्यांना शिक्षा नाही करायची. काय शब्द आहेत तुकोबारांचे. तुकोबाराय म्हणले त्यांना एकच शिक्षा करा, त्यांना पंचपक्वान्नाचं जेवण बनवा, जेव घालून दक्षिणा देऊन त्यांना वाट लावा. महाराज काय थाट त्या चोरांचा, बसायला पाठ, ताटाला पाठ, पाठीला पाठ, पंचपक्वान्नाचं जेवण जेवायला, जेव घालून दक्षिणा देऊन त्यांना वाट लावलं. जीवनामध्ये ते चोर चोर नाही राहिले तर तुकोबारांचे टाळकरी झाले. कशाचा परिणाम, संगतीचा. कोणत्या भावनेनं गेलते, चोरीच्या भावनेनं गेलते. महाराज सांगतात आरदक्षिण घडता संताचे संगती, तेने हो एक शांती महत पापा. वाईट भावनेनं गेले तरीही उद्धार, आणि चांगल्या भावनेनं गेले तरीही उद्धार. हेतू एक संता ठाई, लाभ पायी उत्तम. म्हणून उत्तम लाभ जर कुठं होत असेल तर संत महात्म्यांच्या सानिध्यात होतो महाराज. म्हणून पडोन या राई उगाच संताची पायी. उगाच पडून राहायचं महाराज, उगाच पडून राहायचं, काहीच करायचं नाही. अहो गावबाने काय केलं, जागेत ना तुम्ही, गावबाने काय केलं, काहीच केलं नाही हो. नुसत्या पुरणपोळ्या हापकिल्या महाराज. महाराज वेळ झाली की नाथ महाराज आवाज द्यायचे, गावबा. गावबा लगेच ताट तांबे घेऊन हजरच, नुसता पुरणपोळ्या खायला गेलेला होता महाराज. आवाज महाराज सगळं आपलं प्रवचन वगैरे कथा झाली, कधी तो कीर्तनाला नाही, हरिपाठाला नाही, जागराला नाही, काकड्याला नाही, कथेला नाही. डायरेक्ट महाराज पंगत बसली की आलाच महाराज. नाथ महाराज आवाज द्यायचे, गावबा. लगेच तांबे घेऊन हजर महाराज. पण महाराज नाथ महाराज रामायण सांगत असताना नाथ महाराजांनी कथेत सांगितलं, हे पहा आमचा जन्म श्रेष्ठीला, आम्हाला गुरु उपदेश श्रेष्ठीला, आणि आता आम्ही जाणारही श्रेष्ठीला. आता आम्ही येणाऱ्या श्रेष्ठीला जल समाधी घेणार. श्रोत्यांनी सांगितलं नाथ महाराज तुम्हाला जायचं तर नक्कीच जा, पण इथून पुढचं राहिलेलं रामायण आम्हाला कोण सांगेल, आम्हाला वक्त्याची व्यवस्था करून जा, आम्हाला एखादा सांगणारा तुम्ही वक्ता द्या आणि मग जा. नाथ महाराजांनी सांगितलं काळजी करू नका. म्हटले कोण वक्ता आहे, म्हणले काळजी करू नका, आपला गावबा सांगल. म्हटले लोकांनी तर डोक्यालाच हात लावला. लोक म्हणले कधी कथेला नाही, पाठाला नाही, प्रवचनाला नाही, भजनाला नाही, हा काय म्हणले रामायण सांगणारे. म्हणले एक काम करा महाराज, तुमच्या समोर परीक्षा घ्या म्हणली, बघू म्हणले त्याला कथा सांगता येते का नाही. महाराज आवाज दिला नाथ महाराजांनी, गावबा. गावबा लगेच ताट तांब्या घेऊन हजरच महाराज. गावबा म्हणला महाराज आज लवकरच. नाथ महाराज म्हणले आता पोळी नाही, आता पोथी. काय म्हटले, आता पोळी नाही म्हणले, आता इथून पुढं पोथी वाचायची म्हणले. गावबा म्हटला मी, म्हणले हो बस म्हणले आसनावर. आपल्या स्वतःच्या आसनावर नाथ महाराजांनी गावबाला बसवलं. डोक्यावर हात ठेवला महाराज, हात ठेविला मस्तकी. प्रसाद देऊनी केले किंवा कृपा कटाक्ष निहाळिले,
आपुल्या पदी बैसविले. महाराज आपल्या पदावर बसवलं. कृपा अशी केली महाराज, जसं नाथ महाराजांनी रामायण सांगितलं ना, अगदी तसंच्या तसं रामायण, अगदी तसेच्या तसे ओव्या आमच्या गावबा महाराजांनी सांगितला. कशाचा परिणाम? तर संगतीचा. नुसता पडून राहिला म्हणून संत महात्म्यांच्या संगतीत अखंड उद्धार होतो. म्हणून नामदेवराय सांगतात, देवा द्यायचंच असेल तर वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. आणि असं जर मिळत असेल ना, नामदेवराय म्हणले, देवा कोणत्याही यातीत जन्माला येऊ द्या, मी तुमचं भजन चुकणार नाही. अभंगाचं 3रं चरण. जन्म हो का जन्माला येऊ द्या. जन्म हो का भलते याती, परी मी न चुके हरिभक्ती. किंमत जातीला नाही तर किंमत भजनाला आहे महाराज. तुका म्हणे नये जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. मला सांगा, जाती आता कमी होत चालली का वाढत चालली? वाढत चालली. गव्हाच्या जाती वाढल्या, ज्वारीच्या जाती वाढल्या, कापसाच्या जाती वाढल्या, हरभराच्या जाती वाढल्या. मग आपल्या काय कमी झाल्या काय? आपल्या बिलय वाढल्या महाराज. पण संतांनी जातीला किंमत दिली नाही महाराज. याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री. संत महात्म्यांनी आणि भगवंतांनी जात कधीच पाहिली नाही. देवानी जर जात पाहिली असती ना, चोखोबारांची समाधी भगवंताच्या पायाजवळ झालीच नसती. कोण आहे चोखोबार? आहे महार समाजाचे आहेत. पण पांडुरंगाचं जर दर्शन घ्यायचं असेल तर अगोदर चोखोबरायांचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग पांडुरंगाचं दर्शन होतं. त्याचं कारण आहे भगवंतानी जात नाही पाहिली. नामदेवराय सांगतात, देवा कोणत्याही यातीत जन्म होऊ द्या, जन्म हो का भलते याती, परे मी न चुके हरिभक्ती. आणि देवा एवढं जर मिळत असेल तर मला अजून काहीच नको. नामा म्हणे कमळापती, हेच द्यावे पुढता पुढते. वास द्यावा पंढरीचा, सदा संग हरिदासाचा. विठोबा वेळ सुद्धा झालेला आहे महाराज. संपलं. पण महाराज सुरुवातीपासून पाहतो मी एवढं जीव तोडून बोलतो, आमचे गुणवान मंडळी एवढं जीव तोडून गातात, आमचे माऊली महाराज एवढं छाती फुटूस तर वाजवायलेत, पण तुमच्या बेंबीच्या देठाला धक्का नाही. गुत्त दिलंय का आम्हाला? नाही नाही का उक्त का काय म्हणतात? गुत्तच ना? उक्त का? गुत्तच आहे. काही भागात उधड, काही भागात गुत्त राहू द्या ना, पण निदान तिसऱ्या हिशेनी तरी राहू द्या ना राव. एक हिस्सा तुमच्याकडं भजनाचा आणि खरं कीर्तन आमचं नसतंच. खरं कीर्तन तुमचं असतं. नाम संकीर्तन. कीर्तनामध्ये चुटकुले हे ऐकणं खरं कीर्तन नाही. जितकं तुम्ही नामचिंतन करताना ते खरं तुमच्या पदरात. बरं, आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो का? इमानदारीनं सांग. त्या कोपऱ्यात एक मावशी कीर्तन सुरू झालं तसं झोपल्यात, पण मी काही बोललो का? उग तिकडं पाहू नका. कोडी दमबाजी केली, कोणीच झोपलं नाही. तर आतापर्यंत मी तुम्हाला काही बोललो नाही. मग एक काम करा, जनाची नाही तर पुरुष मंडळीनं हात वर करा हात वर सरळ. सुंदर. वा वा वा. सरळ सरळ.
राहू दे असेच, मी येतो चहा घेऊन. विठोबा रखुमाई, हेची द्यावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. नामदेवरायांची जशी मागणी आहे ना तशी आपली मागणी राहावी महाराज. हेच भगवंताकडं मागायचं, दुसरं काहीच मागू नका. एक तर देवाला अखंड मागा, नाहीतर देवाची सेवा अखंड मागा, दुसरं काहीच मागू नका. देवाकडे गेल्यानंतर दर्शनाला एकच म्हणत जा महाराज, देवा पांडुरंगा मायबापा मला सततच तुमच्या चरणाची सेवा करायला मिळावी, एवढंच द्या, एवढं माग जा, दुसरं काहीच मागं जाऊ नका. याला चतुर मागणी म्हणायची. जी संतांची मागणी आहे ना तीच आपली मागणी असावी. नामदेवरायांची गोड मागणी आहे महाराज. हेची देवा पै मागत, चरण सेवा अखंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. झालेली कीर्तन रूपी सेवा सिद्धेश्वर भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. अतिशय गोड निवेदन आमचे श्री हरिभक्तीपरायण माऊली महाराज घारे, अतिशय सुंदर नियोजन आहे. आणि तुम्ही सर्वच ग्रामस्थ मंडळी, गावातील सर्व भजनी मंडळी, तरुण मंडळी, ग्रामस्थ मंडळी, सर्व महाराज मंडळींच्या या नियोजनाने हा नामसप्ताह चालू आहे. अत्यंत गोड. आणि आज या ठिकाणी विशेष उपस्थिती म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय वंदनीय आदरणीय रामकिसन बाबा, रामकृष्ण बरबडा आश्रम बाबा या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. बाबांच्या चरणारविंदी या ठिकाणी नतमस्तक होतो. बाबा 2 तास कीर्तनाला येऊन बसले. बाबांना या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद देतो. सर्वच गोड अशी साथसंगत आमचे सर्व गुणवान मंडळी, आदरणीय जिजा असतील, आमचे पांडुरंग महाराज असतील, गोड साथ ज्यांनी केली असे आमचे गणेश महाराज असतील, बंडू महाराज असतील, दत्ताराव महाराज काकडे, आपल्या गावातील सर्वच भजनी मंडळी, दोन्ही चोपदार, आमचे मृदंगाचार्य माऊली महाराज, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद देतो. सिस्टीमवाले आमचे हरिभाऊ आहे का नाही, सिस्टीम अत्यंत गोड आहे महाराज. फक्त काय व्होल्टेज कमी पडतं त्याला, ते तरी काय करते आहे का. आता इकडं यायनी 10 वाजला की तिकडं सगळेच लाईट लपकत येत महाराज. बरं आता यायनी 10 वाजवत का नाही ते बी कळा ना महाराज. नुसतं ताच वाजीचा मग तुम्ही 10 वाजायचा नाही, नुसतं ता वाजला की लाईट लपकत नाहीत आणि 10 वाजला की 10 वाजला कित लपकत येत महाराज. यांनी प्रमाण म्हटलं कित लपकत येत महाराज. त्याच्यामुळं त्यांनी लय दाट वाजलं ना, सगळे लाईटच अशी महाराज कमी कमी होत जात होते. बरोबर आहे का नाही. व्होल्टेज कमी आहे महाराज. सिस्टीमवाले त्याला काही करू शकत नाही, पण अत्यंत गोड सिस्टीम आहे. त्यांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. तुम्ही म्हणता महाराज त्यालाच सगळे धन्यवाद, आम्हाला काहीच नाही, पण बाबा तुम्हाला डबल धन्यवाद. सुरुवातीला आलो तो मंडपात कोणीच नव्हतं. मला वाटलं इनावर लटकून फाशी घेऊ का काय, कोणी येतच नाही महाराज. पण कसं का होईना, चाल सुरू झाल्यानंतर का होईना चालीनं तुम्ही आले महाराज. मंडप भरला, मला बरं वाटलं. झोपेची वेळ असताना तुम्ही आला, तुम्हाला डबल धन्यवाद. जे इथं आलेच नाही, घरीच गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले, त्याला टिबल नाही चोबल नाही, त्याला धनुर्वाद असो. याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. चाल घ्यायची महाराज, राहू द्या आता. नाही, राहू द्या. विठ्ठल जय जय विठ्ठल.